जय लक्ष्मी माता. श्री नवनाथ कथासार. अध्याय 22. कथा पहिली. मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र व मीननाथांना घेऊन गोरक्ष मार्गस्थ झाल्यावर उपरीचर वसूंनी मैनाकिनीला युक्तीने घरी नेले. पण काही केल्या तिला स्वस्थता वाटेना. नाथजींच्या आठवणीने तिला सारखे घैवरून येत होते. तेव्हा ते म्हणाले, पद्मिनी आता धैर्य धर, शोकावर. या जगात सर्वच अशाश्वत आहे. जे आज आहे ते उद्या नाही. मग तू कशासाठी रडतेस? मच्छिंद्र कोण, तू कोण याचा विचार कर. तुम्हा दोघांचा सहवास हा केवळ योगायोग होता. ते कार्यापुरते तुझ्यापाशी आले आणि योग्य वेळ येता स्वहितार्थ निघूनही गेले. मग तुलाही स्वतःचा विचार करायला नको का? आपले पूर्वपद आठवून ते गोरक्षांबरोबर गेले तेव्हा तूही आपल्या पूर्वीच्या स्थानी सिंहलद्वीपास चल. तुला त्यांच्या विरहाचे दुःख वाटते ना? मग त्यांच्या भेटीची तुझी इच्छा मी पूर्ण करीन. त्यावेळी मीननाथ व गोरक्ष हेही तुला भेटतील. 12 वर्षांनी इंद्र सिंहलद्वीपात मोठा यज्ञ करेल. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश, सर्व देव आणि महान प्रतापी नवनाथही तेथे येतील. म्हणून शांत हो आणि माझ्याबरोबर स्वस्थानी चल. तेव्हा ती म्हणाली, महाराज, आपण मला मच्छिंद्रांची पुन्हा भेट घडवण्याचे वचन दिलेत तरच माझ्या मनाचे समाधान होऊन मला स्वास्थ्य लाभेल. तेव्हा तिची मनोवस्था पाहून त्या कृपाळू वसूंनी तिला तसे वचन दिले. मग त्यांच्या सूचनेवरून तिने दैभार्म नावाच्या एका कर्तबगार दासीला गादीवर बसवून स्त्री राज्याची सर्व सूत्रे तिच्या हाती दिली. तिला राज्यकारभाराची सर्व माहिती दिली. निरोपाच्या वेळी रडणाऱ्या सर्व प्रजाजनांचे तिने सांत्वन केले आणि विमानात बसून निघाली. तिला सिंहलद्वीपात सोडून वसू स्वस्थानी गेले. कथा दुसरी. मच्छिंद्र मैनावती भेट. इकडे मच्छिंद्र व मीननाथांसह स्त्री राज्यातून निघालेले गोरक्ष गौडबंगालकडे निघाले. मजल दर मजल करत ते तिघे त्या प्रांतात प्रवेशले. फिरत फिरत ते एका आमराईत आले. ते स्थान पाहताच गोरक्षांना त्यांची कानिफांशी झालेली भेट आठवली. त्यांच्यामुळेच आपल्याला गुरुनाथांचा ठावठिकाणा समजला म्हणून त्यांच्या मनात कानिफांबद्दल अपार प्रेम दाटून आले. त्यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. मीननाथांना खांद्यावरून उतरवून त्यांनी त्या पवित्र जागेला नमस्कार केला. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांनी त्यांना त्यामागचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, गुरुजी, तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो होतो. तहान, भूक व देहकष्टांची पर्वा न करता तुम्हाला शोधत अहोरात्र वणवण भटकत होतो. पुढे दैवयोगाने याच ठिकाणी माझी व कानिफनाथांची भेट झाली. त्यांच्याकडूनच मला तुमची हकीकत कळली. मी स्त्री राज्यात आलो आणि आज तुम्ही माझ्याबरोबर आहात. या पुण्यस्थानाने माझी हरवलेली संपत्ती परत मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणून मी या स्थानाचा व कानिफनाथांचा आजन्म ऋणी राहीन. ते ऐकून नाथजींनाही भरून आले. त्यांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. पुढील प्रवासात गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांना जालंधरनाथांची हकीकत सांगितली. तेव्हा राजा गोपीचंदाचे कृष्णकृत्य ऐकून ते प्रचंड संतापले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी हेलापट्टणकडे निघाले. तेथे जाताच त्यांनी जालंधरांची चौकशी केली. त्यावेळी कानिफांनी त्यांना गर्तेतून बाहेर काढल्याचे व गोपीचंदाने राजत्याग करून जोगदीक्षा घेतल्याचे वृत्त कळले. तेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला. तथापि पुढे जाण्यापूर्वी मैनावतीला भेटून जावे असा विचार करून ते राजगृही गेले. तेथे मैनावतीने त्यांची षडोपचारे पूजा केली. उत्तम आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केले व त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा ते म्हणाले, माते, मी दत्तात्रयांचा शिष्य मच्छिंद्र आहे. माझ्या सद्गुरूंना त्यांच्याकडूनच अनुग्रह झाला असल्याने जालंधर व मी गुरुबंधू आहोत. मार्गामध्ये तुझ्या मुलाने गोपीचंदाने त्यांची जी दुरावस्था केली ती हकीकत ऐकून मी त्याचा नाश करण्यासाठी आलो होतो. पण ग्रामस्थांकडून येथे घडलेला सर्व प्रकार व त्यांच्या मनातील तुझ्याबद्दलचा आदर पाहून तुला भेटण्यास आलो. जालंधरांना गुरु करून तू आपल्या जीवनाचे सार्थक केले आहेस आणि पुत्रासह आपली 42 कुळे उद्धरली आहेस. त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस. ते ऐकून तिचे हृदय भरून आले. तुमच्या दर्शनातच आमचा भाग्योदय आहे असे म्हणून तिने त्यांना नमस्कार केला. त्यांना आग्रहाने 3 दिवस ठेवून घेतले. त्यांचा थोर सन्मान केला. निरोपाच्या वेळी मच्छिंद्रनाथांनी तिला अनेक शुभ आशीर्वाद दिले. कथा तिसरी. मीननाथांचा वध व संजीवन. हेलापट्टण सोडल्यावर ते तीनही नाथ जगन्नाथपुरीस गेले. तेथे देवदर्शन करून 3 दिवसांनी पुन्हा प्रवासास निघाले.
फिरत फिरत ते सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावात वस्ती केली. सकाळी मच्छिंद्र व गोरक्ष उठले. त्यांनी सकाळची आनिके उरकली. मग गोरक्ष भिक्षेसाठी गेले आणि गावात हिंडून काही वेळाने परत आले. तोपर्यंत मीननाथ झोपलेलेच होते. मच्छिंद्रांनी त्यांना उठवले आणि आजूबाजूला प्राप्तविधीस बसवले. काही वेळाने ते म्हणाले, गोरक्ष, मीननाथांना तिकडे शौचाला बसवले आहे. त्यांचे आटोपले असेल तर त्यांना धुवून आणा. त्यांच्या सांगण्यावरून ते मीननाथांपाशी गेले. तेव्हा त्यांचे हातपाय विष्ठेने माकले होते. ते पाहून त्यांना किळस आली. ते मनोमन चरफडले. म्हणाले, गुरुजींनी ही पीडा कशाला बाळगली आहे तेच कळत नाही. ते स्त्रीराज्यात गेले नसते तर यातले काही घडले नसते. ते काही नाही. आता मी उपाधी आपणच घडवली पाहिजे. मग त्या रागाच्या भरात त्यांनी मीननाथांना नदीवर नेले व गुरुदेवांनी यांना धुवून आणायला सांगितले आहे ना, मग आतून बाहेरून धुवूनच काढतो असे म्हणून त्यांना खडकावर आपटून ठार केले. त्यांचे कातडे काढून घेतले. हाडे व मांस जलचरांना खाऊ घातले. मग ते कातडे धुवून खांद्यावर टाकले आणि तडक मुक्कामी परतले. त्यावेळी नाथजी भांग आणण्यासाठी गावात गेले होते. गोरक्षांनी ते कातडे उन्हात वाळत टाकले आणि त्यांची वाट पाहत बसले. काही वेळाने नाथजी भांग घेऊन आले आणि पाट्यावर वाटत बसले. तेव्हा गोरक्षांना निवांत बसलेले पाहून त्यांनी विचारले, मीननाथ कोठे दिसत नाहीत? ते म्हणाले, मी त्यांना धुवून वाळत टाकले आहे. ते ऐकून ते संभ्रमात पडले. त्यांनी विचारले, वाळत घातले आहे कुठे? हा काय प्रकार आहे? गोरक्ष उत्तरले, ते काय तेथे उन्हात. विश्वास बसत नसेल तर बाहेर जाऊन खात्री करून घ्या. तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता मीननाथांची कातडी सुकत घातलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि मूर्छा येऊन ते खाली कोसळले. काही वेळाने भानावर आल्यावर त्यांनी पुत्रशोकाने हंबरडा फोडला. ते छाती बडवून आक्रोश करू लागले. कातडीला कवटाळून विलाप करू लागले, वत्स्य, तुम्हाला बरोबर आणण्यात मी फार मोठी चूक केली. आता मैनाकिनीला कसे तोंड दाखवू? तिला काय उत्तर देऊ? तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र पुन्हा लाभणार नाही. तुम्ही किती चांगले होतात, गुणवान होतात. मला सोडून तुम्ही कधीच कोठे गेला नाहीत. आता मी काय करू? तुम्हाला कोठे शोधू? तुम्हाला पाहिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. म्हणून कोणीतरी माझे मीननाथ मला दाखवा हो. त्यावेळी त्यांचा पुत्रशोक पाहून गोरक्ष स्तब्धच झाले. ते त्यांचे सांत्वन करू लागले. म्हणाले, गुरुजी, सावध व्हा. स्वतःला आवरा. देहादिकांचा मोह धरणे अज्ञान आहे आणि जे अशाश्वत आहे त्याविषयी शोक करण्यात काही अर्थ नाही, हे तुम्ही जाणता. कारण सर्वगत चैतन्य आतही आहे व बाहेरही आहे आणि वस्तूंचा नाश झाला म्हणून या तत्वाची यत्किंचितही हानी होत नाही. आत्मा अमर आहे. त्यामुळे देहाला प्राप्त होणारे जन्म मरण ही भ्रांती आहे. सारांश, तत्वार्थाने मीननाथ काल होते, आत आहेत आणि उद्याही असतील. म्हणून त्यांच्या नश्वर देहाकरता तुम्ही मानलेला आक्रोश योग्य नाही. अशा प्रकारे गोरक्षांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांची रडारड थांबेना. मीननाथ सदेह भेटल्याशिवाय हा शोक थांबणार नाही असा त्यांनी आग्रह धरला. तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी संजीवनी मंत्राने भारलेले भस्म त्या कातड्यावर टाकून मीननाथांना जिवंत केले. त्यांनी बाबा बाबा असे म्हणत धावत जाऊन मच्छिंद्रांच्या गळ्याला मिठी मारली. त्यांनीही त्यांचे वात्सल्याने मुके घेतले. दुसऱ्या दिवशी ते तिघे पुढील प्रवासास निघाले. त्या समयी मार्गाने जात असताना गोरक्षांनी मच्छिंद्रांना विचारले, गुरुजी, तुमचे सामर्थ्य महान आहे. तुम्ही शेकडो मीननाथ उत्पन्न करू शकता. तसेच देह नश्वर असून आत्मा शाश्वत आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. असे असताना काल जो विलाप केला त्यामागचे कारण सांगू शकाल काय? त्यावर नाथजी प्रतिप्रश्न केला, तुम्ही कोणत्या हेतूने मीननाथांना मारले? ते उत्तरले, तुम्ही आत्मज्ञानी, विरक्त व संन्यासी आहात आणि मीननाथांवर अपार मायाही करता. म्हणून तुमच्या ठिकाणी आशा, तृष्णा, इच्छा, लोभ, मोह, ममता या विकारांचे प्राबल्य अजूनही आहे का? ते पाहण्यासाठी मी हे कृत्य केले. तेव्हा ते हसून म्हणाले, गोरक्ष, तुम्ही जशी माझी परीक्षा घेतली तशीच मीही तुमची परीक्षा घेतली. अहो, मीननाथ व त्यांचा देह हे आभास आहेत असे तुम्ही म्हणालात. मग विष्ठेने माकलेल्या त्यांच्या देहाला पाहून तुम्हाला किळस का वाटली? तुम्ही त्यांच्या अस्थी व मांस जलचरांना खाऊ घातले. त्यावेळी ते आभास आहेत असे तुम्हाला का नाही वाटले? कारण मायेच्या क्षेत्रात ते सर्व खोटे असूनही खरेच वाटते. भ्रांती म्हणतात ती हीच. या भ्रांतीमुळेच माझे रडणेही तुम्हाला खरे वाटले, पण तोही भासच. यावरून हे सर्व शरीर धर्म खोटे आहेत हे लक्षात घ्या. ते ऐकून गोरक्ष समजायचे ते समजले
आपण आपल्या गुरूंना मोहजालातून बाहेर काढले असे त्यांना जे वाटत होते ते किती व्यर्थ होते याची त्यांना जाणीव झाली. आपले गुरु मारुतींना त्यांच्या वचनातून आणि मैनाकिनीला तिला मिळालेल्या शापातून सोडवण्यासाठी स्त्री राज्यात राहिले होते. त्यांचे स्वतःचे तेथे काहीच काम नव्हते. हे रहस्य त्यांना उलगडले त्यावेळी आपले सद्गुरू किती कृपावंत व श्रेष्ठ महात्मा आहेत याची खूण पटून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यांनी त्याच क्षणी त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची क्षमा मागितली. त्यावेळी त्यांना जवळ घेऊन ते म्हणाले, वत्से, तुमचे लक्ष अलक्षाच्या ठिकाणी आहे किंवा नाही? तुम्हाला लौकिक पारलौकिकाचे किती ज्ञान आहे? तुम्हाला विज्ञानसंबंधी किती ठाऊक आहे? तुम्हाला शाश्वत आणि अशाश्वताचा सम्यक बोध झाला आहे की नाही? हे सर्व जाणून घेण्यासाठीच मी ते लीला कौतुक केले होते. पण आता शंका नाही, तुम्ही पूर्ण ज्ञानी झाले आहात. ते ऐकून त्यांना गहिवरून आले. गुरुजी, हा आपल्याच कृपेचा प्रसाद आहे. असे बोलताना त्यांचा कंठ दाटून भरून आला. अध्याय 22 समाप्त. अध्याय 23. कथा पहिली. केला गर्भगिरी सोन्याचा. श्री गणेशाय नमः. सौराष्ट्राहून निघालेले मच्छिंद्र, गोरक्ष व मीननाथ ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत पुढे तैलंगणास गेले. तेथे शिवजींच्या आत्मलिंगाची पूजा केली. मग गोदावरीच्या काठाने पश्चिमेकडे निघाले. त्या प्रवासात औंढ्या नागनाथ व परळी वैजनाथांचे दर्शन घेऊन वाल्मिकींचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले. हा प्रवास अतिशय खडतर होता. वाटेत मैलोगंती पसरलेले महाभयंकर निर्जन अरण्य लागले. येथे नाथजींनी गोरक्षांच्या अंगी लोभाचे किती प्राबल्य आहे हे पाहण्यासाठी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या झोळीत सोन्याची वीट ठेवली आहे हे त्यांना माहीत होते. त्यांनी झोळी चाचपली व चेहऱ्यावर भयाचा आव आणून म्हणाले, गोरक्ष, हे अरण्य फारच भयंकर आहे. मला तर पुढे जाण्याचीच भीती वाटत आहे. कोणी दरोडेखोरांनी लुटले तर आपण काय करणार? ते त्यांचे भययुक्त भाषण ऐकून त्यांना मोठे नवल वाटले. ते असे का बोलले हेच त्यांना कळेना. तथापि आपल्या गुरूंकडे निश्चित काहीतरी मौल्यवान वस्तू असली पाहिजे हे त्यांनी ओळखले. त्यानंतर ते जसजसे अरण्यात घुसले तसतशी नाथजींची भीतीही वाढू लागली. या अरण्यात चोरांचे भय नाही ना? हा एकच प्रश्न पुन्हा विचारून त्यांनी गोरक्षांना अक्षरशः भंडावून सोडले. यावर ते काय बोलणार? मौन धरून ते पुढे चालत राहिले. थोड्या वेळाने ते एका पाणवठ्यावर आले. तेथे मच्छिंद्रांनी आपली झोळी गोरक्षांकडे दिली व म्हणाले, मी पटकन बहिर्दिशेत जाऊन येतो. तुम्ही मीननाथांसह पुढे जाऊन थांबा. मग ते आडोशाला दिसेनासे झाले. त्यांच्या सूचनेनुसार मीननाथांना खांद्यावर घेऊन ते पुढे निघाले. तेव्हा गुरुजींच्या झोळीत काहीतरी जड वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आले. पुढे जाताच त्यांनी झोळी उघडून पाहिली तर आत दडवलेली सोन्याची वीट दिसली. ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते स्वतःशीच पुटपुटले, हिच्यामुळेच आपले गुरु चिंतेत पडले आहेत. आता आपणच त्यांना चिंतामुक्त करूया. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी ती वीट गर्द झुडपांमध्ये फेकून दिली. मग तेवढ्याच वजनाचा व आकाराचा एक दगड झोळीत ठेवून ते पुढे निघाले. कोसभर अंतर गेल्यावर ते एका पुष्करणीजवळ थांबले. तेथे स्वतः आंघोळ केली. मीननाथांनाही आंघोळ घातली. इतक्यात नाथजीही तेथे आले. त्यांनीही आंघोळ केली. मग त्या तिघांनीही काठावरील औदुंबराच्या सावलीत विश्रांती घेतली. तेथेही त्यांनी आपल्या मनातील भीती व्यक्त केली. म्हणाले, पुढील प्रवास अधिक धोकादायक आहे असे मला वाटते. तेथे चोराचिलटांचे वास्तव्य नाही ना? त्यावर गोरक्ष म्हणाले, गुरुजी, आता भय कसले? जे भय होते ते मागेच राहिले, म्हणून चिंता करू नका. तेव्हा ते म्हणाले, स्त्री राज्यातून निघताना मैनाकिनीने मला सोन्याची वीट दिली आहे. ती वीट या झोळीत असून तेथून निघाल्यापासून मी तिला सांभाळतो आहे. आणि तुम्ही जाणता म्हणता चिंता करू नका. आता एवढा ऐवज जवळ असताना कोणाच्या मनात भीती आणि शंका निर्माण होणार नाही. ते म्हणाले, गुरुजी, जे जड व अशाश्वत होते ते तर मागेच राहिले. आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ते ऐकून त्यांच्या मनात यांनी सोन्याची वीट टाकून दिली की काय अशी शंका निर्माण झाली. त्यावेळी ते झोळी उघडून पाहू इच्छित होते, पण गोरक्षांनी त्यांना तसे करू दिले नाही. त्यांनी सरळ गर्भगिरीचा रस्ता धरला. तो पर्वत उंच व चढण्यास अवघड होता, म्हणून थोडा वेळ थांबून मगच पुढे जावे असा विचार करून त्यांनी घटकाभर विश्राम केला. तेथे गोरक्षांकडील झोळी स्वतःकडे येताच मच्छिंद्रांनी ती उघडून पाहिली तर काय, सोन्याची वीट गायब झाली होती आणि तेथे एक दगड दिसत होता. तेव्हा आपला ऐवज गेला म्हणून त्यांनी मोठमोठ्याने रडून एकच आकांडतांडव केले. ते गोरक्षांवर संतापले. म्हणाले, हे तुम्ही काय केलेत? माझी वीट कोठे टाकलीत?
तिचे तुम्हाला काय मोठे ओझे झाले होते. आता तिचा कोठे शोध घेऊ, काय करू. मी ती जीवापाड सांभाळली होती आणि मध्येच हा अनर्थ उद्भवला. मी काय काय बेत केले होते, पण ते सर्व धुळीस मिळाले. हाय रे हाय दुर्दैवा. मग अनिवार्य शोकाने अस्वस्थ होऊन ते उगीचच इकडे तिकडे धावू लागले, साचपडू लागले, जमीन उकरू लागले, गडबडा लोळत छाती पिटू लागले, कपाळावर हात मारून घेऊ लागले आणि कोणीतरी मला मदत करा, माझी वीट मला मिळवून द्या असे अर्थ ओरडू लागले. ते गोरक्षांना दूषणे देऊ लागले आणि क्रोधावेगाने त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. तेव्हा ते फारच चिंतामग्न झाले, पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी नाथजींचा हात धरून त्यांना डोंगर माथ्यावर नेले. तेथे त्यांना खूप समजावले, पण ते ऐकेनात. तेव्हा त्यांचा निरुपाय झाला. शेवटी कोणत्याही उपायांनी यांची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येऊन त्यांनी सिद्धियोगाचा मंत्र जपून पर्वतावरच लघवी केली. तर काय आश्चर्य, तो संपूर्ण गर्भगिरीच सोन्याचा झाला, दिव्य तेजाने झळकू लागला. तेव्हा त्यांनी नाथजींना वंदन केले व म्हणाले, गुरुजी, एका विटेची काय कथा, मी अख्खा पर्वतच सोन्याचा केला आहे. आता हवे तेवढे सोने घ्या. तेव्हा गोरक्षांची ती अद्भुत किमया पाहून मच्छिंद्राने त्यांना प्रेमाने हृदयाशी कवटाळले व म्हणाले, वत्स्य, तुम्ही खरोखरच धन्य आहात, सकल सिद्धींचे माहेर आहात. तुमच्यासारखा मूर्तिमंत परीस लाभला असताना हे सोने घेऊन मी काय करू, आणि तुमच्यासारखा चिंतामणी जवळ असताना मला चिंता करण्याचे कारणच काय. हे भाष्य ऐकून गोरक्ष थक्कच झाले. म्हणाले, गुरुजी, तुमची लीला मला कळतच नाही. तुम्ही विटेकरिता शोक करता आणि आता इतके सोने उपलब्ध असताना ते घेण्यास नकार देता. हे कसे. ती वीट तुम्ही का बाळगली होती. नाथजी म्हणाले, वत्स्य, आपल्या देशात गेल्यावर ती वीट विकून समाराधना घालावी, साधू संतांची पूजा करून त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी तिचे ओझे बाळगत होतो. कथा दुसरी. गर्भगिरीवरील आनंद उत्सव व गहिनींना उपदेश. ते मनोगत ऐकून गोरक्षांनी त्यांची इच्छा पुरवण्याचा निश्चय केला आणि ते कामाला लागले. त्यांनी सर्वप्रथम पायथ्याशी जाऊन मीननाथांना वरती आणले. मग गंधस्त्र मंत्राच्या साह्याने स्वर्गातील चित्रसेन गंधर्वास गर्भगिरीवर बोलावून घेतले व म्हणाले, तू आपल्या गंधर्वांना पाठवून पृथ्वीवरील समस्त ऋषी, मुनी, जपी, तपी, योगी, बैरागी, संत, संन्यासी यांना, तसेच देव, दानव, यक्ष, किन्नर यांनाही येथे बोलावून आण. या स्थानी मोठा भोजन समारंभ करायचा असून त्यात सर्वांनी सहभागी करून घ्यायचे आहे. त्यांच्या आज्ञेनुसार चित्रसेनाने आपल्या 100 गंधर्वांना 10 दिशांना पाठवले. त्यांनी सर्वत्र संचार करून समस्त प्रज्ञावंतांना तेथे आणले. नवनाथ, शुक, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी आदी मुनिगण, 88,000 ऋषीवृंद, स्वर्गातील देव, किन्नर गण, गंधर्व, ब्रह्मा, विष्णू, महेश, तपोलोकासह वसुलोकातील श्रेष्ठी, अष्टवसु व इंद्र या सर्वांच्या उपस्थितीने तो सर्व परिसर गजबजून गेला. उपरीचर वसूंनी मच्छिंद्रांना मैनाकिनीचे समग्र वृत्त सांगितले. त्यामुळे त्यांना खूप बरे वाटले. त्यावेळी निमंत्रितांना भेटून नाथजींना खूपच आनंद झाला होता. त्यानंतर आयोजनाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून गोरक्ष त्वरेने कामाला लागले. त्यांनी अष्टसिद्धींना स्वयंपाकाचे, 7 सटव्यांना संडास मार्जनाचे आणि कुमारी नंदा आदी जलदेवतांना वाढण्याचे काम केले. याप्रमाणे गंधर्वांनी पाचारण करावे, अष्टवसूंनी सर्वांची विचारपूस करावी, अष्टभैरवांनी संरक्षण करावे, उपरीचर वसूंनी दक्षिणा द्यावी, चित्रसेनाने विडे द्यावे, गंगादी तीर्थांनी पाणी वाढावे, 108 तीर्थांनी उष्टी काढावी, शिवजींना पंक्तीमध्ये आग्रह करावा, अप्सरा व किन्नरांनाही नृत्यगायन करावे. याप्रमाणे कार्य सोपून समारंभाची चोख व्यवस्था केली. त्यानुसार प्रत्येकजण आपापले काम आनंदाने व जबाबदारीने पार पाडू लागला. त्यावेळी त्या आनंदोत्सवात उपस्थित असलेले सर्व मान्यवर संतुष्ट मनाने त्यांची प्रशंसा करू लागले. त्या प्रसंगी गोरक्षांना गहिनींची आठवण झाली. त्यांनी मच्छिंद्रनाथांशी त्यांना तेथे आणण्याविषयी चर्चा केली. त्यांनी संमती दिल्यावर नाथजींनी चित्रसेनास सांगून सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले. त्याने मधु विप्रास भेटून त्यास मच्छिंद्राचे निमंत्रण दिले. त्याला अनुसरून पत्नी गंगा व गहिनी यांना घेऊन तो गर्भगिरीवर आला. एव्हाना गहिनी 7 वर्षांचे झाले होते. नाथजींना मांडीवर घेऊन त्यांचे कोड कौतुक केले व उपस्थितांना ते कर्भार्जन नारायणांचा अवतार असल्याचे सांगितले. भगवान शंकरांनीही त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, मच्छिंद्रनाथ,
पुढे मी निवृत्ती नावाने अवतार घेईन, तेव्हा हे गहिनीच आमचे गुरुस्थान भूषवणार आहेत. म्हणून यांना अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये पारंगत व अधिकार संपन्न करून ठेवा. तेव्हा मच्छिंद्रांच्या आज्ञेने गोरक्षांनी त्यांना अनुग्रह दिला. त्या प्रसंगी सर्व देव साक्षी होते. हा समारंभ महिनाभर चालला होता. आता गोरक्ष सांगतेचा विचार करू लागले. त्यांनी कुबेरास बोलावले व म्हणाले, हा सोन्याचा पर्वत तू घेऊन जा व याच्या बदल्यात अपार वस्त्रभूषणे दे. त्यामुळे मला उपस्थितांचा सन्मान करून त्यांना निरोप देता येईल. तेव्हा तो म्हणाला, नाथजी, आपण मला लाजवू नका, कारण मीही या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आहे. हे धन इथेच राहू द्या. आपल्याला जे हवे ते देण्याची मी व्यवस्था करतो. त्याप्रमाणे त्याने मौल्यवान वस्त्रे, भूषणे व अपार धन आणून दिले. अशा प्रकारे सर्व सिद्धता झाल्यावर त्यांनी प्रत्येकाचा सन्मान करून त्या सर्वांना आपुलकीने निरोप दिला. उपरीचर वसू जाण्यास निघाले तेव्हा मच्छिंद्राने मीननाथांनाही त्यांच्याबरोबर सिंहलद्वीपातील त्यांच्या आईकडे मैनाकिनीकडे पाठवले. त्यांनी मीननाथांना तिच्या स्वाधीन करून नाथजींचा कुशाल वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने विचारले, आता त्यांची व माझी कधी भेट होईल? तेव्हा तू काळजी करू नकोस, पुढे तुझी व त्यांची नक्की भेट होईल, असे आश्वासन देऊन ते स्वस्थानी गेले. त्या समयी पुत्रभेटीने तिचे दुःख काहीसे कमी झाले. इकडे गहिनींकडून अभ्यास करवून घेण्यासाठी मच्छिंद्र व गोरक्ष गर्भगिरीवरच राहिले. ते कार्य पूर्ण होईपर्यंत उमानाथही तिथेच राहिले. आजही गिरिदेवतेच्या रूपाने ते तेथेच आहेत. त्यांना मातारदेव, वृद्धेश्वर म्हणतात. गर्भगिरी सोडताना कुबेराने त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना केली. त्यामुळे त्याचा सुवर्णवर्ण झळकळून गेला आहे. पुढे मच्छिंद्र, गहिनी, जालंधर, कानिप या सर्वांनी आपापले अवतार कार्य आटोपवून शके 1000 मध्ये याच गर्भगिरीच्या परिसरात समाध्या घेतल्या. कालांतराने यवनांपासून उपद्रव होऊ नये म्हणून त्या समाध्या कबरीच्या आकाराच्या बांधण्यात आल्या होत्या. एकदा औरंगजेब तेथे आला असताना त्याने या कबरी कोणाच्या आहेत अशी चौकशी केली. तेव्हा लोकांनी, पूर्वी तुमच्या पूर्वजांच्या काळी येथे काही थोर पीरांचे वास्तव्य होते, त्यांच्याच कबरी आहेत असे सांगितले. त्याने त्या कबरी उखडल्या नाहीत, पण मडीत कानिपा पर्वतावर मच्छिंद्र, त्याच्या पूर्वे जालंधर व पलीकडे गहिनीनाथ ही नावे त्याला वेगळी वाटली. ती त्याने बदलली. त्यामुळे जालंधराचे जानपीर, गहिनींचे गौबीपीर, मच्छिंद्रांचे मायाबा तर कानिपांचे कान्होबा असे नामकरण झाले. कल्याण कलबुर्ग्यात बाबा चैतन्यांची समाधी होती. औरंगजेबाने त्यांचे राजबाक्षर असे नाव ठेवले. या कबरींच्या व्यवस्थेसाठी यवन पुजारी नेमून तो निघून गेला. अंतर्ज्ञानी नाथांना पुढे यवनांचे राज्य येणार आहे हे माहीत होते, म्हणून राज्य बदलले तरी समाध्या नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांनी त्यांचे आकार कबरींसारखे करून घेण्याचा दूरदर्शीपणा दाखवला होता. असो, आपणास माहीत असावे म्हणून थोडा इतिहास सांगितला. तर मच्छिंद्र व गोरक्षांनी गर्भगिरीवर 1 वर्ष वास्तव्य केले. त्या अवधीत गहिनींकडून सर्व प्रकारचा योगाभ्यास करवून घेतला. त्यांना समस्त कला विद्या शिकवल्या आणि सर्व बाबतीत सिद्ध करूनच कनकगिरीस पाठवले. नंतर तेथील आश्रमाच्या रक्षणासाठी 7 सटव्या ठेवून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेले. अध्याय 23 समाप्त. श्री नवनाथ कथासार यातील 22 अध्याय. वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे विद्यासंपन्न मुलगा होईल, तो विद्वानांना मान्य होईल. तसेच 23 अध्याय. वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे घरामध्ये नेहमी सोने शिल्लक राहील. नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.